यावर मनसेच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय पाहूया। आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाखाली म्हणजे माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे यांच्या नावाखाली ज्यांनी आजपर्यंत त्यांचं स्वतःचं नाव कमवलं, ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, ते आज फेसबुक लाईव्ह किंवा सोशल मीडियाच्या नावाखाली स्वतःचं नाव दुसरीकडे कमवण्यासाठी आज नको तसे अपमान शब्द ते साहेबांच्या ह्याच्यात लाईव्हमध्ये बोलत आहेत किंवा सोशल मीडियावर बोलत आहेत। त्याच्या अगेन्स्टच आम्ही आमच्या राजसाहेबांना कोणी येऊन आलतू फालतू माणूस येऊन जर बोलत असेल तर महाराष्ट्र सैनिक गप बसणार नाही। मग तो कुठलाही असू दे आणि कुठेही असू दे, तिथं हा आम्ही आवाज उठवणार आणि त्यांचं हे न बोललेले शब्द हे पूर्ण करूनच घेणार। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। मनसे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुकद्वारे मनसे नेते अमित ठाकरे यांनी मारहाण केलेल्याचा आरोप जो आहे हा फेसबुकद्वारे जे आहे तो केलेला आहे। त्या आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जी आहे ती दुफळी उठलेली पाहायला मिळत आहे। आपण या मेडिकल हॉस्पिटलच्या बाहेर आहोत। या ठिकाणी मारहाण झाल्यानंतर मनसेचे उपाध्यक्ष कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत महेश जाधव हे या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। उपचार घेत असून या ठिकाणी मोठा माथाडी वर्ग जो आहे दुपारी उपस्थित होता। त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये देखील वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर जो पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचं जे गैरवर्तन आहे ते या ठिकाणी होऊ नये म्हणून हा मोठा पोलीस बंदोबस्त जो ताफा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लावलेला पाहायला मिळत आहे। एकंदरच मनसेचे जे उपाध्यक्ष आहेत महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत असून खारघरमध्ये जे आहे हे तणावपूर्ण जे शांततेचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।